एका राजूमध्ये असंख्यात योजन होतात. समज, त्यामुळे त्या पुढं 1,40,000 योजन कुछ भी नाही. आलं लक्षात? पॉईंट समजलं ना? असंख्यात, असंख्यात म्हणजे किती? खूप मोठी संख्या आहे. लक्षात येते? तर अशा प्रकारे सांगायचा हा उद्देश आहे. तर अशा प्रकारे हे सांगितलं. मग आता हे 16 स्वर्गांची नावं लक्षात राहिली ना? 16 स्वर्गांची नावं न बघता सांगा. अजून पक्क नाही आहे ना? मग बघितलं की तुमचे डोळ्याकडे बघत होतो मी, आहे का नाही? म्हणून म्हणलं कुठं बघता आहात, काय करता. तर ठीक आहे, ज्यांचं आहे त्यांचं चांगलं आहे, पक्क केलेलं आहे, ठीक आहे. पण बाकीच्यांनी करा, अजून सगळ्यांनी करा. 16 स्वर्ग बघितले आपण. 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रैवेयक, 9 ग्रैवेकाच्या वर 9 अणुदिश आणि 5 अणुत्तर. लक्षात आलं ना? सगळे आपण बघतो आहोत, पटल आहेत, है ना? हे सगळ्या पटलांची संख्या इथं आपण बघितलेली आहे. आता परत मी सांगत नाही ते, ठीक आहे? ओके. त्यामध्ये सांगितलं पटलाच्या बरोबर सेंटरला जे विमान असतं त्या विमानाला काय म्हणतात? इंद्रक विमान. लक्षात राहिलं? 4 दिशेला जे असतं त्याला श्रेणीबद्ध, बरोबर. आणि फुलांसमान विखुरलंय त्याला प्रकीर्ण. लक्षात आलेलं आहे? हां, पुढं जायचं. आता त्यानंतर सांगितलं की जे पहिला स्वर्ग जो आहे ना, सौधर्म ऐशान, ह्याच्यामध्ये जो पहिलं जे सेंटरला आहे त्याचं नाव काय आहे? ऋतुविमान. ऋतू समजताय ना? हां. आता ह्या ऋतुविमानाचा विस्तार किती सांगितला होता? 45 लाख योजन. म्हणजे हे विमान बरोबर कशाच्या वर आहे सांगितलं होतं? अडीच द्वीपावर आहे. कशावर आहे? भावभाषण होत आहे ना? पूर्ण 2.5 द्वीपावर हे काय आहे सांगितलं? विमान आहे, बरोबर. मग त्यानंतर मग पुढं आपण पाहत होतो काय की सुमेरू पर्वताची इथं काय आहे सांगितलं? चुलिका. आणि त्या चुलिकेपासून ह्या विमानामध्ये कितीचा गॅप आहे सांगितला? फक्त केसाचा अग्रभाग. नुसतं केस म्हणू नका, केस म्हणल्यावर लांबीला पण मोठा होऊन जातो ना. म्हणून तिथं आचार्यांनी काय शब्द ठेवलेला आहे? केसाचा अग्रभाग. पॉईंट घ्यायचा आहे केसाचा. समजलं? एवढंच फक्त काय आहे इथं? अंतर आहे, एवढाच फक्त गॅप आहे. मग आता तिथून मग पुढं सुरू काय झाला? हा ऋतुविमान आहे का नाही? ह्या ऋतुविमानापासून इथं शेवटचं कुठलं सांगितलं? सर्वार सिद्धीचं विमान. सर्वार सिद्धी कळलं का नाही? 5 अणुत्तराच्या सेंटरला आहे का नाही? काय आठवत आहे का नाही? 5 अणुत्तर, 16 स्वर्ग, 9 ग्रैवेक, 9 अणुदिश, 5 अणुत्तर. मग त्या 5 अणुत्तरामधला जो सेंटरचा जो आहे त्याचं नाव काय आहे? सरवार सिद्धी. तो पण इंद्रक विमानच आहे. कळलं का नाही? मग हा सरवार सिद्धीचं जे विमान आहे, ह्या विमानाच्या ध्वजदंडापासून काय काय सांगितलं? इथं 12 योजनावर काय आहे सांगितलं? सिद्धशिला. काय आहे? सिद्धशिला. समजलं? सरवार सिद्धीचं जे विमान आहे ना त्याचा काय सांगितला? ध्वजदंड. हा दिसतं नाही इथं. इथून कितीपर्यंत कितीचा गॅप आहे सांगितला? 12 योजनाचा गॅप. मग त्यानंतर सिद्धशिला आलेली आहे. आलं का लक्षात? पण जिथं सिद्धशिला तिथं सिद्ध भगवान नाही आहेत. कळलं का? सिद्ध भगवान अजून वर आहेत, अजून हे आहेत. मग नुसती काय आहे? पूर्ण प्लेन काय आहे? अशी हां पृथ्वी आहे. त्या पृथ्वीचं नाव आहे. काय नाव आहे? कोण सांगू शकेल? ही 8वी पृथ्वी म्हणतो का नाही आपण? अष्टम वसुधा पानेको. हां बरोबर. काय अजून नाव? अजून पूर्ण सांगा. अर्ध सांगितलं है ना. त्या 8व्या पृथ्वीचं नाव काय आहे? पूर्ण अशी पसरली ती कुठला? प्रागभार. ईशत प्रागभार. काय त्या पृथ्वीचं नाव काय आहे? ईशत प्रागभार. ही 8वी पृथ्वी आहे. 8वी का म्हणलं? खाली 7 पृथ्वी आहेत का नाही? 7 नरक आहे का नाही? मग त्या 7 पृथ्वी जिथं आहेत ते अजून बघणार आपण आहोत, है ना. तर खाली अधोलोकामध्ये 7 पृथ्वी आहेत.
जिथं त्या पृथ्वीमध्ये 7 नरक आहेत, ठीक आहे ना, 7 नरकांची बिळं आहेत, ठीक आहे. मग 8वी पृथ्वी कुठं आहे? वर आहे ना. त्या 8व्या पृथ्वीचं नाव काय आहे? ईशत प्रागभार. कळते का? आहे ना. मग ती नुसती प्लेन 7 राजू पसरलेली आहे ना, आणि एक राजू रुंद असलेली पृथ्वी आहे ना. तर तुम्ही तिथं सिद्धांचा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला कळेल. ती पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीच्या वर काय सांगितले? 3 वात सुरू होतात: घनोदधी, घनवात आणि तनुवात. आणि त्या तनुवात वलयाला सिद्ध भगवंतांचं काय लागलेले आहेत? प्रत्येक सिद्धांचे काय लागलेले आहेत? मस्तक लागलेत. अशा प्रकारे त्या प्लेन लाईनवर सगळे काय आहेत? सिद्ध भगवान. लक्षात आलं का? समजतंय का नाही? हां, तुम्हाला पाठवतो सिद्धांचा व्हिडिओ. हे काय बंद पडलं काय? काय झालं ह्याला? तर मग अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे की काय झालं आहे की पहा, सर्वार सिद्धीचं जे विमान आहे त्याच्या ध्वजदंडापासून, अरे काय पळतंय, हां, सर्वार सिद्धीचं जे विमान आहे त्याच्या ध्वजदंडापासून लांबच राहतो. सन्निकर्ष आहे जरा ते कापडाचा जरी टच झाला तरी पळत. तर काय, हे सर्वार सिद्धीचं जे विमान आहे त्या विमानापासून काय सांगितलं? 12 योजन लांब गेल्यानंतर काय इथे सांगितलं? सिद्धशिला येते. त्या सिद्धशिलेचं दुसरं नाव काय आहे? ईशत प्रागभार पृथ्वी. लक्षात राहील ना? काय अवघड आहे बाबा, काय हे अवघड नाही सांगतोय, इथलं सोपं आहे सांगतोय. हां, तर मग अशा प्रकारे ईशत प्रागभार ही पृथ्वी आहे. मग ह्या पृथ्वीपासून काय सांगितलं? जो शेवटचा स्वर्गातलं विमान आहे त्या किती गॅप आहे? 12 योजनाचा गॅप आहे. मग आता ह्या ऋतू विमानापासून ह्या सर्वार सिद्धीच्या विमानाच्या ध्वजदंडापर्यंत सगळी स्वर्गाची रचना आहे. समजलं का? म्हणून तिथं सांगितलं होतं आपण 7 राजूमधून काय कमी केलेलं आहे? उर्दू लोकांचा जे 7 राजू आहे का नाही, त्या 7 राजूमधून आपण हे खालचा मध्य लोकाची तर हाईट कमी केलीच केली, प्लस वरचं सुद्धा काय आहे? ती ईशत प्रागभार पृथ्वी, त्याच्यावर अजून काय आहे? हा ना, त्याच्यावर वात वलय, हा ना, हे सगळे मायनस करावं लागतात. कळलं का नाही? हे सगळे मायनस केले. पॉईंट समजला का? तेवढा काय येतो आहे? ऊर्ध्व लोका हे येतं आहे ते, किंवा त्रसनाडी. त्रसनाडीमधून जे आपण मायनस करतो का नाही, खालनं एक राजू मायनस केला, पण वरनं हे वर एवढं 3 वात वलय जे आहेत ना वरचे, हा ना, हे सगळं मायनस करावं लागतं. त्या सिद्धशिलेमध्ये सुद्धा त्रस जीव नाही आहेत, निगोदी जीव आहेत, एकेंद्रिय जीव आहेत, त्रस जीव नाही आहेत. पॉईंट समजला का? म्हणून त्रसनाडीमधून ज्यांना समजलं त्यांना ठीक आहे, हे जरा विशेष कथन आहे. तर त्रसनाडीमधून नाही, त्रस जीव नाही आहेत. हे त्रस जीव तुम्हाला कुठेपर्यंत भेटणार आहेत? सर्वार सिद्धीपर्यंत. निगोदी आहेत की, निगोदी एकेंद्रिय ते सगळीकडे पसरलेले आहेत, वात वलयामध्ये पण आहेत. हां, म्हणून त्रसनाडी जेव्हा आपण सांगितली तेव्हा 13 राजू तर सांगितली, 13 राजूमध्ये खालचा एक राजू सोडला होता. कळतंय का? पण काही कमी जे केलं होतं का नाही, ते हितलं कमी केलं होतं. भावासन होतंय, नाही झालं तर टेन्शन घेऊ नका. हे हळूहळू हळूहळू परत परत ऐकणार आहे तुम्ही. हे येणार आहे प्रकरण अजून आपल्याला, त्यामुळे घाबरू नका, आहे ना. ते तेव्हा अजून कळतंच. चला पुढं जाऊया. मग सगळी स्वर्गाची रचना कुठून कुठंपर्यंत सांगितली? ऋतू विमानापासून सर्वार सिद्धी विमानापर्यंत सगळी काय आहे? स्वर्गांची रचना आहे. त्यामध्ये किती विमानं येतात? छान, लक्षात ठेवलं आहे. असं लक्षात ठेवा, आणि गरजेचं आहे ना. असे हुशार व्हायला लागलेत, नवीन नवीन लोक जर तयार झाले तर जरा चांगलं आहे ना. तर मग अशा प्रकारे काय सांगितलं आहे? ही सगळी आपण रचना पाहिली. ठीक आहे. आता थोडंसं अजून विशेष वर्णन पाहूया.
आता मधलं सांगितलं काय, हां, ही जी विमान आहेत त्यांचे कलर्स बघा. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. सौधर्म ईशान जे ह्या स्वर्गामधले जी विमान आहेत, किती विमान आहेत सौधर्म ईशान स्वर्गामध्ये? किती? बरोबर 60 लाख. सौधर्म ईशान स्वर्गात किती विमान आहेत? 60 लाख विमान आहेत. सांगितलं होतं का नाही 84 लाखापैकी? विसरू नका हो. काय करते कोणास ठाऊक आहे ना, असं चेहऱ्यावर असं दाखवतात की काय आम्हाला माहीतच नाही आहे ना. काल तर झालंय, परवा झालेलं आहे, झालं ना. हे काय सगळं इथंच आहे की. हां बघा, ही संख्या बघितली होती का नाही आपण? हां, मग असं कसं विसरायला लागला? तर मग काय सांगितलं, सौधर्म ईशान ह्यामध्ये किती 60 लाख विमान आहेत का नाही. ह्या 60 लाख विमानांचे कलर्स, आता हे कलर फक्त बाहेरनं लावायचे बरं का, है ना. हे कलर्स जे आहेत ते किती सांगितले? 5 रंगाचे आहेत. कुठले कुठले 5 रंगांची विमान आहेत? है ना, काळा, निळा, लाल, सोन्यासारखा पिवळा, आहे ना, आणि चांदीसारखा पांढरा. समजलं ना. मी तिथे आचार्याने सांगताना काय सांगितलेलं आहे, ही कृष्णवर्ण म्हणून सांगितलं, म्हणजे काळा, ठीक आहे ना. त्यानंतर निळा, नीलमण्या समान सांगितलेलं आहे. त्यानंतर लाल, ठीक आहे ना. त्यानंतर है ना पीत म्हणजे सोन्यासारखा पिवळा, आणि चांदी समान श्वेत. असे 5 रंगाचे काय आहेत विमानं. 5 रंगाची कुठे भेटत आहेत? पहिल्या दुसऱ्या स्वर्गात. 60 लाख विमानं जी आहेत ती 5 रंगांची आहेत. समजतंय का? ओके, हे झालं आहे बरं का, तुम्हाला विधानामध्ये आपण घेतलेलं आहे. पण आता ज्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यांना कळणार, ज्यांनी नाही लक्ष दिलं त्याला मी काय करणार आहे ना. पुढं सानत कुमार महेंद्र स्वर्गामध्ये सांगितलं काय आहे, म्हणून हे कलर ह्या क्रमाने लक्षात ठेवायचे. काळा, निळा, लाल, पिवळा आणि पांढरा. समज ह्यातच ठेवायचे, ह्या क्रमानेच लक्षात ठेवायचे. तर मग सानत कुमार महेंद्रामध्ये कृष्ण सोडून बाकीचे सांगितले काय आहेत? काळा विमान सोडून सांगितलं काय आहे? हां, त्यामुळं घाबरायचं नाही बरं का. काळं म्हणून काय म्हणतात अशुभ असं काही नाही आहे ना. मग पुढं सांगितलं आता काळा सोडलं तिथं, तर मग हे बाकीचे 4 कलर आहेत. कुठलं इथं किती विमान आहेत सानत कुमार महेंद्रामध्ये? आहे ना. खाली किती होते? 60 लाख, 20 लाख, बरोबर. आता पुढं ब्रह्मोत्तरमध्ये किती विमान आहेत? 4 लाख. 4 लाख. अहो डोक्यात ठेवा, सांगितलं ते तुम्हाला, किती सोपं सांगितलं होतं. काय करते कोणास ठाऊक है ना. 94 लाखमध्ये 60, हां 84 लाखामध्ये 60, 20, 4 असं सांगितलं होतं का नाही. आणि आता पुढं 97,000चे परत तुकडे करायचे. 50, 40 आणि 6 एवढंच होतं. 96,000 राहिले फक्त 1,000. 1,000 किती? 23. कळलं का नाही. ते वरच्यात फक्त लावायचे आहे ना. आणत प्राणत आरणाच्युतमध्ये किती आहेत? 700. आणि नवग्रहवेगामध्ये 309 झाले. 1000 तर इथं संपले. 1,000 किती झाले? 1,009 संपले. राहिले किती? 9 आणि 5. एवढं तर सोपं आहे. हे असं न बघता आलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन समजतं का काय म्हणतो तुम्हाला? न बघता, ह्याला म्हणतात चिंतन. सामायिकामध्ये सुद्धा असं चिंतन केलं जातं. लोक अनुप्रेक्षा सांगितलं नाही, लोक काय संस्थान विचय धर्म ध्यान सांगितलं. 3 लोकांचं चिंतन करणं हे संस्थान विचय धर्मध्यान सांगितलेलं आहे. नुसतं वाचायचं नाही, डोळे बंद करून आठवा. हे सगळे एकानंतर एक. समजतंय का नाही. उपयोग राहतो हो चांगला आपला स्थिर. नाहीतर उपयोग काय होतो? भटकत. आणि मग तिथून मग आपल्या स्वभावाकडे यायचं. तिथं तुम्हाला कला शिकवली आता एवढे वर्ष झालं सगळ्यांनी. कुठल्याही जिनपदा शास्त्र सूत्रावरून स्वतःकडे कसं यायचं, त्याचा अध्यात्मार्थ कसा काढायचा शिकवलं आहे ना तुम्हाला. आता सांगितलं सानत कुमार महेंद्र झालं. ब्रह्मोत्तरमध्ये किती विमान आहेत?
4,00,000. लांब तो कापिष्टमध्ये किती सांगितली होती? 50,000. मग 4,50,000 विमानामध्ये काळा आणि निळा हे 2 कलर सोडून बाकीची विमान आहेत. समजलं? पुढं शुक्र महाशुक्रमध्ये किती सांगितली होती? 40,000. शतार सहस्त्रांमध्ये 6,000. मागच्या वेळेस 46,000 विमानामध्ये सांगितलं काय आहे? फक्त 2 रंगाची विमान आहेत. कुठले? सोन्याची आणि चांदीची, म्हणजे पिवळे आणि पांढरे. कळलं? आणि आता पुढं काय? आनंद स्वर्ग किती नंबरचा आहे? बरोबर. लवकर सांगत नाही पडदिशी. काय पाठ केले कोणास ठाऊक? 13वं. मी सांगितलं होतं का नाही? स्वर्ग सांगितलं की लगे तुमच्यापेक्षा पाठशाळेतली पोरं भारी पडदिशी सांगतात माहिती आहे का? पडदिशी सांगा. डोक्यात क्लिक झालं पाहिजे ना. बाकीचं तुम्ही सांगा की काय ना. संसारातलं काय लगेच सांगतात का नाही? पडदिशी उत्तर देतात का नाही? उपयोग एकाग्र पाहिजे. चला जास्त वेळ त्यात जातो. तर मग काय सांगितला? आनंद स्वर्ग किती आहे? मग 13व्या स्वर्गापासून वरची सगळी विमानं 13, 14, 15, 16 किती त्यामध्ये किती विमानं आहेत? 700. आत्ता सांगितलं आहे आहे ना 700 विमानं. मग ही सगळी विमानं जी आहेत ती काय सांगितली? पांढऱ्या कलरची आहेत सगळी. मी 16 स्वर्ग नाही, 16 स्वर्गाच्या वरचे 9 ग्रहवेग, 9 अनुदिश, 5 अनुत्तर सगळी विमानं बाहेरनं ह्यांचे कलर कसे आहेत? पांढरा. आलं लक्षात? चांदी समान पांढरा. अशा प्रकारे हे कथन कलर्सचं झालं आहे ना. पण टेन्शन घेऊ नका, कलर नाही लक्षात राहिले तरी काय नाही. फक्त भाव काय आहे झालं एवढं समजून घ्या. तुम्हाला कलर्सचा प्रश्न नाही विचारणार. हां, पण नावं जरूर विचारणार आहे ना. ती लक्षात ठेवा. विमानांची नावं आणि ती कितव्या नंबरचा स्वर्ग आहे हां पुढं. कारण ते सारखं येतं हो. सौधर्म ईशान कल्पाचे जे विमान आहे ते कशाच्या वर आहे सांगितलं? पाण्याच्या वर आहेत सगळी विमान. जलाधार त्याला सांगितलं. जलाधार जल के ऊपर स्थित. समजलं का नाही? आता म्हणा असं कसं? जलाधार काय म्हणताय? पाणी कसं काय वर आहे का नाही? तर आत्ता तुम्हाला सांगतो काय. मी एक न्यूज आली ती आज तक वर आली होती. सायंटिस्ट लोकांना आत्ता जस्ट काय मिळालेलं आहे? एवढा मोठा पाण्याचा म्हणजे हे मिळालेलं आहे. काय म्हणतात ना? झरा नाही, आकाशामध्ये झरा कुठला? साठा हा ना. मग ते सगळं पाणी आहे वर. आणि ते किती पाणी त्यांनी सांगितलं? आपल्याकडे जेवढं पाणी आहे का नाही समुद्राचं सगळं मिळून त्याच्या कितीतरी गुणा आला आकडा. तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकून देतो. आता या मोबाईलमध्ये आहे माझ्या आहे ना. त्याचा मी फोटो स्क्रीनशॉट काढून ठेवला त्यासाठी आहे ना. मग तो ऑलरेडी आहे कशामध्ये? एवढं मोठं पाणी आहे. कुठं आहे? स्पेसमध्ये, अंतराळामध्ये. मग ते राहू शकतं का नाही? मग तसं हे जलाधार का असू शकत नाही. समजलं का नाही? मग एवढं सगळं जल आधार, त्या जलाच्या आधारे ती सगळी काय आहे? पुढं 60 लाख विमानं आहेत. समजलं का? पॉईंट कळाले का? सौधर्म ईशान विमानाचे जल के ऊपर स्थित. पुढं सनत कुमार महेंद्राजी सांगितलं काय आहे? वायू के आधार पर. वायाच्या आधारावर आहेत. आणि हे काय फिरत नाहीत बरं का विमानं, स्थिर विमान आहेत. आत्ता सांगतो. ब्रह्मस्वर्गापासून सहस्रा स्वर्गापर्यंतचे 8 कल्पांची जी विमानं आहेत ते सांगितलं कसे आहेत? जल आणि वायू मिक्स. कळलं का? उभय आधार हा ना. आणि आनंदपासून सर्वार सिद्धीपर्यंतचे सगळी विमानं सांगितलं काय आहेत? शुद्ध आकाशामध्ये स्थित आहे हा ना. ते कशाच्या आधाराने नाही आहेत. कळलं का? काय काय झालं ते? मी प्रश्न विचारणार नाही आहे, फक्त समजलं का? भाव सांगा. एवढं भाववासन झालं आहे ना. सोपं प्रकरण आहे. अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. आता इथून पुढचं जे बघायचं आहे ना हे ना, हे इंद्र कुठं राहतो आहे ना, आणि तिथं काय नगरी असते काय असते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतील. 3-4 व्हिडिओ आहे ते बघायला लागतील. ते टाकतो मी ग्रुपमध्ये. कळलं का? पण ते व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ह्याचं भावभासन होणार नाही. आत्ता सांगतो आहे ना.
तर हे सगळं सामान्यपणे सांगून जाऊ देतो आता, आहे ना. जसं सौधर्म इंद्र जो आहे ना, तर पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये एकूण पटल किती आहेत सांगा. किती किती पटल आहेत? 31. मग जो हे इंद्र कुठे राहतात? नेहमी शेवटच्या पटलात राहतात. पण शेवटच्या पटलामध्ये एक्झॅक्ट कुठे राहतात तर सांगितलं, शेवटचं पटल जे आहे त्याच्यामधलं इंद्रक नावाचं नाव काय आहे त्याचं? प्रभा. बघितलं होतं का नाही आपण? दाखवतो, तुम्ही विसरता 4-4 वेळा. बघा इथं काय आहे, शेवटचं नाव प्रभा आहे का नाही, आहे ना. मग हा जो प्रभा नामक इंद्रक विमान आहे का नाही, म्हणजे हे ह्याच्यावरनं मी काढलं की हे 31व्या पटलात आहे. तिथं आचार्यांनी लिहिलं नाही, आचार्यांनी फक्त एवढं लिहिलं की प्रभा नामक पटलामध्ये आहे. त्यावरनं मग मी सांगितलं होतं की ही सगळी पटलं त्यांनी काय घेतलेले आहेत? शेवटचेच घेतलेले आहेत. हे इंद्रक विमानाची नावं सांगितली आहेत, समजलं का, आहे ना. मग ह्या प्रभा नामक जो काय आहे इंद्रक विमान आहे, अर्थात ते 31वं पटल आहे. त्याच्या सांगितलं काय आहे, दक्षिण साईडला जायचं. आपल्याला दक्षिणेंद्र बघायचं आहे का नाही, तर त्या दक्षिण साईडला कितवा नंबरचं सांगितलं? 18 नंबरचं जे विमान आहे, त्या 18व्या विमानामध्ये कोण राहतोय? सौधर्म इंद्र राहतो. कळलं का? भावभाषण झालं का नाही, है ना. मग आता हे 18वं श्रेणीबद्ध विमान लावायचं बरं का, है ना. दक्षिण दिशेमध्ये का दिशा म्हणलं की श्रेणीबद्ध झालं ना, समजलं का नाही. मग दक्षिण दिशेला आणि त्याच्याबरोबर उत्तर दिशेला 18वं जे विमान आहे तिथं कोण राहतो आहे? ईशान इंद्र राहतो. हां, पहिलं विमान आहे, पण पहिल्या विमानात नाही. अहो मी सांगितलं ना, मधली सगळी विमानं इंद्रकच आहेत, पण इंद्रक विमानामध्ये इंद्र राहत नाही. मी अगोदर सांगितलं होतं का नाही तुम्हाला, जेव्हा ओळख करून दिली तेव्हा सांगितलं होतं, इंद्रक विमानामध्ये इंद्र राहत नाही. ते विमान सेंटरला आहे म्हणून त्याचं नाव इंद्रक विमान आहे, बाकी काही सुद्धा संबंध नाही. हा, मग प्रभा विमानामध्ये राहत नाही, तिथून 18वं विमान जायचं आहे. तिथून कितवं नंबरचं आहे? हां, दक्षिण साईडला कितव्या नंबरचं? 18वं विमान जायचं आणि तिथं तो इंद्र राहतो. समजलं का? सगळ्यात टॉप शेवटच्या पटलामध्ये त्याचं तिथं विमान आहे. मग अर्थात बाकीची सगळी त्याच्या अधीनच विमान आहेत, त्या इंद्राच्याच अधीन आहेत सगळे, बाकीचे सगळे कंट्रोलमध्ये त्याच्याच आहेत. पण त्याचं मूळ स्वतःचं घर कुठं आहे? तिथं आहे. बाकीचे पण आहेत की त्याचे घरं, कळलं का नाही. जसं आपले पंतप्रधान कुठं राहत आहेत? दिल्लीला. कुठं? दिल्लीला कुठं? हां, तो का आहे का? हां, ते काय तसलं ती रस्ता काय ते कसलं ती? हां, गेस्ट हाऊस नाही हो. ते भवन काय ते शब्द विसरलं की, राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती राहत आहेत आणि त्याच्या शेजारी तिथं राजपद नाही का ते? हां, ते आहे. संसद भवन नाही तर तिथं आहे, ठीक आहे. आता ते मी नाव विसरून गेलो, काय ते सफरतगंज काय ते काय नाव बदललं आहे आता त्यांनी, आहे ना. तर त्या तिथं राहतात. मग ते मूळ निवासस्थान त्यांचं कुठं, म्हणजे कुठं जरी गेलं तरी निवास विश्रांती वगैरे घ्यायला तिथं. परंतु बाकी भारतात कुठं जरी आले तरी सुद्धा ते अधीन आहेत ना सगळे, त्याच्या पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो, त्यांच्या अधीनच आहेत की नाही सगळे, म्हणजे त्याच्या अंडरच आहेत की नाही सगळे. समजतं का नाही? तसं इंद्राच्याच अधीन आहेत सगळे, पण त्याचं मूळ निवास कुठं आहे तर ते सांगितलं काय? हां, 18वं जे आहे का नाही, है ना. अरे काय करा, हे 18वं जिथं आहे म्हणजे शेवटचं प्रभा नामक काय आहे? इंद्रक विमान, जे शेवटचं पटल आहे ना. आणि त्याच्या सांगितलं दक्षिण साईडला 18वं जे विमान आहे तिथं तो कोण राहतोय? सौधर्म इंद्र. आणि ईशान इंद्र कुठे राहतोय? त्याच्याबरोबर ऑपोजिटला 18वं जे विमान आहे तिथून, म्हणजे तिथून 18वं जायचं. कुठून? श्रेणीबद्धापासून उत्तर साईडला जायचं 18वं. व्हिडिओ बघा, त्यातनं कळून जाईल, दाखवलेला आहे.
ठीक आहे ना. फक्त व्हिडिओमध्ये तेवढी एकच चूक झालेली आहे की 18वं विमान शेवटचं दाखवलं आहे. ते शेवटचं नाही, अजून पुढं पण विमानं आहेत श्रेणीबद्ध. कळलं का? तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. तेवढी व्हिडिओमध्ये ते राहिली, आता ती नाही लक्षात आलं, नंतर लक्षात आलं ते. ठीक आहे ना. अजून खूप काय काय आहे, बघूया. तुम्ही ते आता बघून या आहे ना. आणि ती सगळी रचना मी इथं दाखवणार नाही. त्या इंद्राचा महाल, आतली रचना, सभा वगैरे काही इथं दाखवणार नाही. तुम्ही ते 4 व्हिडिओ बघून या. मागचा व्हिडिओ बघितला आहे ना, त्यानंतर अजून कळेल. नाही भेटलं तर तो पण बघून घ्या. मी लिंक पाठवून देतो ग्रुपवर. ओम भो प्रभू.